मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील धक्कादायक चित्र समोर आलंय। नालेवेळेत साफ न केल्याचा थेट समुद्राला फटका बसतोय। निळाशार समुद्र काळवंडलेला आहे, तर किनाऱ्यावर कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतायत। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी करण्यात आली। मुंबई पालिकेच्या कारभारावर पेडणेकरांनी यानंतर टीका केली आहे। प्रकरणाची चौकशी करून तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणीही किशोरी पेडणेकरांनी केलेली आहे। प्रचंड नाल्यातला कचरा, तो नाल्यातला कचरा नालाच साफ नाही झाला, त्यामुळे समुद्रात गेला। जो निळा समुद्र होता तो काळा समुद्र झाला आणि हा नाल्यातला कचरा आलेला आहे। हा खाली 3-3 फूट हा खाली कचरा आहे। काय शोकांतिका या महापालिकेची, आणि ह्याच्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय। एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवी मोडलात, काम कुठे केलात? सकाळी 75 लोक आणि संध्याकाळी 75 लोक महापालिकेचे काम करतायत। कुठल्या तरी संस्थेला दिलंय, पण आता मी बघतोय तर 15 पण लोक नाहीये।